वार्तांकन रोखठोक बातमी। राज्य शासनानं 2 वर्षापूर्वीच मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमासह महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याचा निर्णय अंमलात आणला असतानाही काही महाविद्यालयात विद्यार्थिनींकडून विविध शुल्कांच्या नावाखाली वसुली सुरूच असल्याचं समोर आलंय। या प्रकाराची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयांची मान्यता थेट रद्द केली जाईल असा इशारा दिलाय। त्यामुळे संबंधित संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे। राज्य शासनाच्या निर्णयानुसार मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी फी माफी, निर्वाह भत्ता आणि कमवावं शिका यांसारख्या योजनांची अंमलबजावणी केली जाते। मात्र प्रत्यक्षात काही महाविद्यालय विविध कारणं सांगत विद्यार्थिनींकडून शुल्क घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर शासनानं कठोर भूमिका घेत कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे। राज्य शासनाच्या निर्णयानुसार मुलींना व्यावसायिक व पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण पूर्णतः मोफत देण्यात येत आहे। शासनाच्या स्पष्ट आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाणार असून आवश्यक असल्यास त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। शिक्षणाचा आर्थिक भार कमी करून मुलींचं उच्च शिक्षणात प्रमाण वाढवणे हा यामागील उद्देश आहे। शिवाय कमवावं शिका योजनेतून 2000 रुपये देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे। महाविद्यालयांनी शासनाच्या आदेशाचं पालन करावे, नियमांचा भंग करू नये। विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले जात असतील तर त्यांनी तक्रार करावी। संबंधित महाविद्यालयावर कारवाई होईल अशी माहिती कुलसचिव अतुल लकडे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।